श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आहे ना, आज भाचीची म्हणजेच मावस भाचीचा मेहंदीचा कार्यक्रम आहे, तर तिथं आम्ही जाणार आहोत. तर थोडासा जो शूट आहे मी तो घेणार आहे आणि तो व्हिडिओशी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, कसा होतो मेहंदीचा कार्यक्रम ते तुम्हाला मी. तर चला, फायनली आपण मेहंदीच्या कार्यक्रमात आलेलो आहोत आणि इथं मेहंदीचं म्हणजे बऱ्यापैकी मेहंदीचा कार्यक्रम होत आलेला होता. शेवटी आम्हीच राहिलो होतो. तर जे आमचे म्हणजे मोठे भाऊजी आहे त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो. तर बघा, इथं या सर्व माझ्या भाचे मंडळी आहे आणि असं सर्वजण एकत्र आल्यावरती ना खूप छान वाटतं. आणि खरंच अशी म्हणजे ना सर्वजण एकत्र आले की भारी वाटतं. आणि मला खरंच असे सर्व जे भाऊ बहीण असतील किंवा अजून कोणी असेल ना, तर मला म्हणजे ना मला बहीण भाऊ असं जर जोड बघितला ना, तर खरंच खूप छान वाटतं. कारण कसं आहे, आयुष्यात ज्या गोष्टीची कमी असली ना आणि ती गोष्ट बघायला भेटली का थोडंसं वाईटही वाटतं आणि आनंदही वाटतो, की खरंच भाऊ बहिणीचं प्रेम खूप वेगळं असतं. आणि खरंच आयुष्यात बहीण पण पाहिजे आणि भाऊ पण पाहिजे, कारण त्याची कमी कोणीच पूर्ण करू शकत नाही. तर इथे छान असा फोटोशूट चालला होता. आमची नवरी ना एकुलती एकच आहे, म्हणजे ते दोघं बहीण भाऊ आहे फक्त. आणि आता इथं बघा, नवरबाई खूप छान दिसत होती आणि फोटोशूट चालला होता. तर मी शॉर्ट व्हिडिओ घेण्यासाठी इथं हे जे थोडी क्लिप आहे ना फोटोची, ती घेतली होती. कारण कॅमेरामन फोटो काढत होता आणि मग मी इकडे थोडासा शूट घेतला. आणि आधीचं तुम्हाला व्हिडिओ ना शेअर करणं झालं नाही, कारण आम्ही लेट गेलो होतो. म्हणजे कार्यक्रम लवकर चालू झाला होता. तर आधी मेहंदी होती आणि मग नंतर जेवणं वगैरे होते. तर आम्हाला वाटलं आधी जेवणं असतील आणि मग नंतर मेहंदी असेल. तर त्यामुळं आम्हाला जास्त काही कार्यक्रम सापडला नाही. आणि इथं बघा, आता जेवणं वगैरे झाले होते. तर जेवणाचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही. तर जेवण वगैरे झाल्यानंतर इथं चाललं मस्त मेहंदीचा जो एन्जॉय आहे ते घेत होते. तर इथं सर्वजण म्हणजे ज्यांना नाचता येतं ते नाचत होते, बाकीचे गप्पा गोष्टी करत होते. तर तुम्हाला याच्यानंतर आहे ना हळदीचाही व्हिडिओ बघायला भेटेल आणि लग्नाचाही बघायला भेटेल, की आमच्याकडं कशाप्रकारे लग्न हळद जी आहे ती साजरी करतात. तर पहिले कसं होतं, म्हणजे दरवाजा आपलं जे घर आहे घरासमोरच मस्त आहे ना वावर जे आहे ते रोटरी वगैरे करायचं आणि तिथंच मंडप वगैरे द्यायचा असं होतं. पण आता कसं आहे, खूप सुविधा निघाल्या आहेत, त्यामुळं लग्न कसं लॉन्सलाच होतं. आणि इथे ना भाचीची मुलगी आहे, तर खूप छान असं तिने डान्स केला होता. तर पूर्ण गाणं काही मी टाकू शकत नाही, कारण मला कॉपीराईट येईल. त्याच्यामुळं थोडंसं मी तुम्हाला ना दाखवणार आहे. नंतर आम्ही डान्स केला आणि माझ्या ज्या सर्व भाच्या आहेत त्यांनीही डान्स केला. तर खूप छान असा जो मेहंदीचा कार्यक्रम आहे तो झाला होता. तर बघा, इथे ही जी छोटी दीदी आहे हिचा डान्स म्हणजे भरपूर मुलींनी केला, म्हणजे त्याच्यानंतरही पुन्हा एका मुलीने केला होता, पण तो काही माझ्याकडनं शूट झाला नाही. तर बघा, एवढे जण मेहंदीला होते. तर आता कसं, पहिले ना मेहंदीला म्हणजे ना मेहंदी काय एवढं फंक्शन मोठं करत नव्हती, पण आत्ता एवढ्या 1-2 वर्षात मेहंदीचं पण खूप ट्रेंड आलेला आहे. जेव्हा आमचं लग्न वगैरे झालं होतं तेव्हा फक्त आहे ना हळद आणि लग्न, तर हळदीला काय म्हणजे संध्याकाळच्या वेळेसच हे असायचं. पण आता आहे ना मेहंदी पण खूप छान अशी आता इकडं आपल्याकडं सेलिब्रेट केली जाते आणि करायलाच पाहिजे. तर खरंच गावाकडचं जे लग्न होतं ना मंडपात, त्या लग्नासारखी मजा लॉन्सला येत नाही. कारण कसं मस्त मोकळं पटांगण असायचं, कोणी कुठेही बसा, कितीही वेळ कार्यक्रम चालू द्या, कोणीही काही म्हणत नव्हतं. पण लॉन्सला कसं असतं, बंधनं असतात, की एवढ्या टायमात तुम्ही लॉन्स म्हणजे खालीच केला पाहिजे आणि एवढ्या टायमापर्यंत तुम्ही तिथं सर्व जे तुमचं फंक्शन आहे ते आटोपलं पाहिजे. तर इथं बघा, तिने 2 ते 3 गाण्यावरती डान्स केला होता आणि भारी असं ती म्हणजे स्टेप खूप छान करत होती. तर बघा, इथं ते बाबा होते, म्हणजे कोण होते माहीत नाही, पण तेही खूप याचा एन्जॉय घेत होते. तर बघा, त्यांचाही डान्स चालला होता. तर कसं आहे, आनंद व्यक्त करायला वयाची म्हणजे वय नाही, माझं तर मत आहे, शिक्षण आणि आपलं जे छंद आहे तो जोपासण्यासाठी वयाची मर्यादा नसतेच. आपण जो आपला आनंद आहे तो घेण्यासाठी वय मर्यादित नसते. तसंच त्यांनीही म्हणजे जसं लहान मुलांना नाचण्याचा आनंद घेता येतो तसं मोठ्याने घ्यावा, असंच मला वाटतं. तर इथे ना आम्ही निघून आल्यानंतर नणंदबाई आणि बाकीचे जे म्हणजे माणसं होते ते नाचत होते. बहुतेक भरपूर जण होते इथं नाचायला आणि ते एक नंदाई होते. तर इथे आहे ना आम्ही म्हणजे निघायच्या वेळेस मी थोडासा जो आम्ही इथं डान्स आहे तो केला आणि मग फायनली आम्ही घरी निघालो. तर तुमच्याकडे मेहंदी सेलिब्रेशन कसं होतं? आमच्या गावाकडे अशाच प्रकारे जे मेहंदीचं सेलिब्रेशन आहे ते होतं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करायला तर बिलकुल पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करायला तर 1 रुपयाही लागत नाही. तर चला, असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ
बघत राहा, आयुष्य एकदाच आहे. मन मारून नाही तर मन भरून जगा. हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा. चला बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.